नमस्कार. सर्वप्रथम मी त्या काकूंच्या कामाच्या पैशात, कष्टाच्या पैशात घोळ घालणाऱ्या त्या टवाळखोर पोरांचा जाहीर असा निषेध करतो. 1500 म्हणजे 500च्या 3 नोटा आणि 300 हे याच्यापूर्वी हे कधी 1800 झाले नाहीत, सध्याही 1800 होत नाहीत आणि पुढे भविष्यात कधीही 1800 होत नाहीत. कदाचित या देशाच्या सत्ता बदलतील, पंतप्रधान बदलतील, राज्याचे मुख्यमंत्री बदलतील, परंतु 500च्या 3 नोटा आणि 300 हे कधी 1800 होऊच शकत नाहीत. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सुनो उद्धव ठाकरे, आप मेरी बात सुनो. मला तुम्हाला निक्षून सांगायचंय की त्या काम करणाऱ्या ह्या मावशी मराठी भाषिक मावशी आहेत. त्या मावशी मराठी मावशी आहेत आणि त्याच तुमच्या राजवटीत, तुमच्या याच्यात त्या मावशीवरती अन्याय होतोय. ते पोरं त्या मावशींची लुबाडणूक करतायत, त्यांना आर्थिकदृष्ट्या फसवणूक करतायत आणि ह्या गोष्टीच्या कडे तुमचं भरपूर असं दुर्लक्ष होतंय. एकतर सुशांत प्रकरणात तुम्ही काही करू शकत नाहीत, त्याच्यानंतर याही प्रकरणात हे अशा प्रकारे मावशीची फसवणूक होतीये आणि या गोष्टीची आम्ही या ठिकाणी सीबीआयची या ठिकाणी आम्ही मागणी करीत आहोत. आणि उद्धव ठाकरे त्यासोबतच या प्रकरणावर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. तुमच्याच्यानं जर सांभाळणं होत नसेल, माणसाला तुमच्याकडले नाही देऊ द्या, परंतु माणसांना जिथं काम केलंय त्यांनी, ज्या ठिकाणी काम केलंय, एकतर लॉकडाऊन मध्ये कामही मिळत नाहीत, ज्या ठिकाणी काम केलंय त्या ठिकाणचे जर पैसे मिळत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. रोजगार निर्मिती तर तुमच्याच्यानं खरं नाही, परंतु आहे तो रोजगार तरी तुम्ही वसूल करून या ठिकाणी आम्हाला दिलाच पाहिजे. एक तर मुळात त्या मावशीचे 15 लाख मोदींनी बुडवले, त्याचंही त्या मावशींनी तक्रार केली नाही. त्यांनी असं किती जणांकडून पैसे सहन करायचं, किती जणांना पैसे सोडून द्यायचं, त्यांच्या अशिक्षितपणाचा, त्यांच्या कष्टाळू वृत्तीचा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातोय. आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी निक्षून सांगतोय की उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या. आणि त्या मावशींना 1800 रुपये मिळाले पाहिजेत. मुझे 1800 दो, 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 मुझे कुछ पता नहीं, मुझे 1800 दो. इधर से लाके दो, उधर से लाके दो, इधर से लाके दो. उस बच्चों से लो, उस खुशी से भी लो, लेकिन 1800 रुपये दो और वो 1800 रुपये मुझे उस मावशी को देने दो. ते तर मोदींनी सगळी गैरसोयी करून ठेवली. एक नव्या नोटा काढल्यात आणि त्या काही ओळखूही नाही गेल्यात. आता ह्या 6 वर्षात मला सांगा तुम्ही, 10ची नवीन नोट निघाली, 20ची नवीन नोट निघाली, 50ची नोट निघाली, 100ची नवीन नोट निघाली, 500ची नवीन नोट निघाली, 1000ची होती ती बंद पडली, 2000ची सुद्धा नोट निघाली. गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मेहनत करणाऱ्यांसाठी जर 1800 एखादी नोट काढली असती तर काय फरक पडला असता? आणखी एखादा रेल्वे स्टेशन विकावं लागलं असतं का? आणखी एखादं विमानतळ विकावं लागलं असतं का? त्या अदानी अंबानीला सगळा भारत लिहून द्या, परंतु 1800ची नोट आलीच पाहिजे. आणि जर पुढच्या महिन्यात जर 1800ची नोट भादवा हा महिना संपायच्या अगोदर, भादव्याच्या महिन्याच्या अगोदर जर 1800ची नोट निघाली नाही तर या ठिकाणी आम्ही जाहीर मोर्चा करू, आमरण उपोषणाला बसू, आणखी आम्हाला जे काही करायला येते ते करू. आणि त्याच्यात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर मी सांगून ठेवतो की सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची जबाबदारी असेल, केंद्र सरकारची जबाबदारी असेल. मला काही माहित नाही. मुझे 1800